श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर हे माणदेशी गोंदवल्यामध्ये गेलेले खूप मोठे संत अवतार पुरुष होते. त्यांच्या शिकवणुकीतून आपण नामसाधनेद्वारे परमात्म्याची प्राप्ती कशी करून घेऊ शकतो हे त्यांनी आचरणातून सिद्ध करून दाखवले. शके 1766 माघ शुद्ध द्वादशी 19 फेब्रुवारी 1845 बुधवारी त्यांचा गोंदवल्याला जन्म झाला आणि 1835 मार्गशीर्ष वद्य दशमीला 22 डिसेंबर 1913 सोमवारी पहाटे सूर्योदयाच्या सुमारास गोंदवल्यासच वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. त्यांची शिकवण काय होती? नुसता प्रपंच चांगला करणे ही काही मनुष्यजन्माचे ध्येय नाही. जनावरे देखील आपापला प्रपंच करतात. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातील कष्टांचे सार्थक होते. सध्याच्या परिस्थितीत उपासना करण्यास नामासारखा सोपा उपाय नाही. म्हणूनच प्रत्येकाने नामाचीच कास धरावी, हेच त्यांच्या शिकवणुकीचं सूत्र होतं. हे तत्त्व स्वतः पूर्णतः आचरणात आणून मगच त्यांनी लोकांना सांगितले. एक प्रवचनांची शृंखला सुरू करत आहोत. आज 1 जानेवारी. नाम हे परमात्मा स्वरूपच आहे. नाम म्हणजे भगवंताचे नाव. साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नामात फरक नाही. नाम हे जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ सगुणात आहे तर शेवट निर्गुणात आहे. आरंभ सगुणात आहे असे म्हणण्याचे कारण हे की भगवंत मुळात जो निर्गुण निराकार आहे तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लागले आणि सगुणरूप नाहीसे झाले तरी नाम शिल्लकच राहिले, म्हणून ते निर्गुणही आहे. तेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला आधार नामाचाच आहे. नाम हे सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे. नाम म्हणजे आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे. लग्न झाल्यावर स्त्री जशी नवऱ्याशी एकरूप होऊन जाते त्याप्रमाणे वृत्तीचे नामाशी लग्न होऊन ती नामरूप बनली पाहिजे. नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे आणि वृत्तीसुद्धा सूक्ष्म आहे. म्हणून नाम घेण्याने वृत्ती सुधारेल. वृत्ती सुधारली की चित्त शांत होईल आणि चित्त शांत झाले की निष्ठा उत्पन्न होईल. सगळ्यांचा भावार्थ एकच आहे. अन्नाला स्वतःची चव असते. त्यात आपण आपली गोडी आणि आवड घालून नंतर ते खातो. पण नामाला स्वतःची अशी चव नाही. त्यात आपणच आपली गोडी आणि आवड घालून ते घेतले पाहिजे. आपण जितकी जास्त गोडी त्यात आणू तितके ते अधिक गोड वाटेल. पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत, परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच दर्शन घ्यावे लागते. त्याप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. आपण नाम घ्यावे आणि ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी स्वतःला विसरून जावे. हाच नामसाधनेतला आनंदाचा मार्ग आहे. जसे आपलेपण आपल्या नावात आहे तसे देवाचे देवपण त्याच्या नामात आहे. आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते. परंतु
देहबुद्धी जशी जशी कमी होत जाईल तसे तसे नाम अधिकाधिक व्यापक आणि अर्थगर्भ बनत जाते आणि शेवटी नाम हे परमात्मस्वरूप आहे असा अनुभव येतो. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे. नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबरच ते बाहेर पडावे. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे. नामात एका आनंदाशिवाय दुसरे काही नाही. जय श्रीराम.